श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. बघा मंडळी, 2 ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. या अमावस्येला असं विशेष महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की या दिवशी जर आपण दान धर्म तर्पण केलं तर आपले जे पितर असतात ते आपल्यावर खुश होतात आणि भरभरून आशीर्वाद देत असतात. सर्वपित्री अमावस्या म्हणजे पितर पंधरवड्यामध्ये शेवटचा दिवस असतो. असंच आपल्या जर 7 पिढ्यांचा पितृदोष आहे किंवा 3 पिढ्यांचा पितृदोष आहे, आपले अनेक अडलेले काम आहे ते पूर्ण होत नाही. त्यासाठी तुम्हाला अतिशय सावधान पण अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. आपल्याला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला त्यासोबतच भीमसेनी कापूर आणि एक माची घ्यायची आहे. भीमसेनी कापूर नसेल तुमच्याकडे जोही कापूर असेल तोही चालेल. त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे. त्यानंतर ती वाटीत आपण तांदूळ घेतलेला आहे त्या वाटीमध्ये आपल्याला कापूर ठेवायचा आहे आणि कापूर आपल्याला पेटवून तो तसाच रात्रभर बाहेर ठेवायचा आहे. आता कापूर पेटल्यानंतर आपले जे पितर आहे त्यांचं स्मरण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे नवरात्राच्या दिवशी कुठेही एखादं झाड असेल त्या झाडाखाली ते तांदूळ टाकून द्यायचे आहे. जेही प्राणी असतील, चिमणी, ते कावळा, ते खाऊन टाकतील आणि आपले पितर आपल्याला खुश होऊन आपल्या भरभरून आशीर्वाद देतील.